असे फंबल चेंडू मात्र भूमीला तर 14 धावा मात्र धावफलकावरती आलेले आहेत आणि निश्चित स्वरूपाने पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मात्र जाऊयात, जिथे मात्र आपण पाहतोय की आजच्या दिवसातील सेमीफायनल आहे पहिली आणि या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल जी मात्र खेळवली जाते. इकडे आपण पाहतोय सुपर डीजी माऊली संघ आणि दुसरीकडे मात्र असणार आहे शिवशंभो संघ. पहिल्या षटक थोडंसं महागडं पडलं रोशन पाटील यांचं, कारण की या षटकामध्ये तब्बल 14 धावा या कुठून काढल्या गेल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज झालेले आहेत गणेश तलवार, जर्सी नंबर 10 LIG एंड कडून वैयक्तिक कोट्यातील पहिले तर सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक असणार आहे. पहिल्या षटकामध्ये थोडासा मार पडलाय मित्रांनो, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये या गोष्टी स्वाभाविक असतात, जिथे 12 ते 14 धावा या सरासरीने खर्च केल्या जातात. परंतु ज्या प्रकारे दिनेशने मात्र थोडंसं फ्रंट फुटवरती येत अटॅकिंग स्ट्रोक्स दाखवलेत, अपेक्षा होती त्यांच्या या रूपाला पाहण्याची आणि ती मात्र पूर्तता त्यांच्याकडून पाहायला मिळाली आहे. गणेश तलवार अजून एक यंग टॅलेंटेड गोलंदाज, विश्वास दर्शवला रामा भानवर यांनी यांच्यावरती. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू, लाऊड अपील जरूर मागितली गेली आहे. लेग बिफोर विकेटची कदाचित तिथे दाद केली गेली होती, परंतु पंचांनी ही दाद फेटाळली आहे.
कदाचित थोडीशी दुखापत झाली की काय ही विचारपूस ना विरोधी संघाच्या संघनायकांकडून केली जाते. हे आहे खेळीमेळीचं वातावरण. स्पर्धक विरोधक हे मैदानाच्या आतमध्ये असतात, परंतु अशा क्षणावरती सर्वांनी एकत्रित येऊन खेळाडू वृत्तीपणा दाखवणे हे स्वाभाविक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो. तर पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय की आजच्या दिवसातील सेमी फायनल इथे मात्र साकारली जाते. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, कमालीचा फटका, काय एक्झिक्युशन दाखवलं, टाळ्यांचा कडकडाट हे सर्व काय सांगतो की हा फटका, हा स्ट्रोक आणि ही जी धाकड वृत्ती दाखवली ही सर्वांना आवडली. वैभव सूर्यवंशी कमी कालावधीमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय कळंबोली परिसरामध्ये का बनतोय याचं उचित उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. टोटल स्कोर आम्ही जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 23च्या घरामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 23 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तेवढं सोपं नसणार आहे मित्रांनो. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, चांगली लाईनरी लेंथ, ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू थोडीशी उसळी जरूर घेतोय. षटकाचा होतोय खेळ समाप्त मित्रांनो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या त्या पिन बाद 23 धावा. एक चांगली सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघासाठी देण्याचा प्रयत्न कुठेतरी शिवशंभो संघाच्या या आघाडीच्या फलंदाजांनी केली आहे आणि ती सुरुवात यशस्वी देखील झाली आहे. अपेक्षापेक्षा भरपूर काही आज मात्र शिवशंभो संघाच्या खेळाडूंनी इथे खेळ दाखवलाय. ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. ज्या ज्या वेळेला शिवशंभो संघ मैदानावरती परफॉर्म करण्यासाठी येतो त्यावेळेला मात्र त्यांचे पाठीराखे हे आवर्जून येतात आणि आज देखील आपण पाहतोय की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे पाठीराखे त्यांच्या पॅव्हिलियनमध्ये इथे म्हणजे आपल्या टीमला प्रमोट करतायत. हंगामाची सुरुवात या मात्र स्पर्धेच्या माध्यमातून झाली आहे मित्रांनो. पहिली स्पर्धा कळंबोली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळभैरव क्रिकेट क्लब कळंबोली गाव आयोजित स्वर्गीय मनोहर शेठ खानोकर स्मृती चषक आज मात्र आपल्याला अनुभवायला मिळतोय आणि आज या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय राजेशदादा टेंबे, त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांचं प्रामुख्याने मार्गदर्शन राहिले अर्थात किशोर शेठ खानोकर साहेब आणि विजयजी खानोकर साहेब हे देखील आमच्या व्यासपीठावरती बसून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर 23 धावा स्कोअर कार्डवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतो रोशन पाटील यांना आणलं गेलं. टोंडरा एक्सप्रेस या नावाने त्यांना संबोधित केलं जातं आणि त्यांचे मोठे बंधू प्रशांत सर्वाधिक एक विस्फोटक गोलंदाज डावखुरा हाताचे म्हणून ज्यांनी ग्रामीण क्रिकेटमध्ये एक वेगळा
परचम फडकवलाय. त्यांच्याच पाऊल खुणांवरती पाऊल ठेवत रोशन देखील त्याच घाटणीची गोलंदाजी करतात. आणि इथे बघा काय घडतंय. मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटीची आउटसाइड एज घेत चेंडू हवेमध्ये काहीसा काळ वावरतोय. थर्ड मॅन मध्ये असलेला क्षेत्ररक्षक अर्थातच भावड्या गजानन बोडरे चेंडूला कॅच मध्ये कन्वर्ट करतायत. आणि इथे मात्र आपण पाहतोय शिवशंभो संघाला धक्का क्रमांक पहिला हा मात्र बसतोय. एक अनुभवी गोलंदाज आहे, एक नवोदित चेहरा देखील म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. खूप कमी कालावधीमध्ये असंख्य सारा अनुभव, असंख्य साऱ्या स्पर्धांचा रोशनने वाटलं आपल्या नावावरती नोंदवलाय. आणि याच अनुभवाचा परिपूर्ण वापर करत या मॅच मध्ये आपण पाहतोय की रोशनने कमालीचा खेळ दाखवलाय. मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं मित्रांनो, रोशनने ज्या प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवली आपली गोलंदाजाची आणि विक्रम पवार यांनी मात्र जी साथ त्याला दिली त्याच्या बलबुत्यावरती या संघाने मात्र एक वेगळी उंची गाठली आहे. बघा रोशन याच्याकडे मात्र 2 षटकं हाताळण्याची जबाबदारी दिली आहे. रॉयल संघाविरुद्ध जेव्हा सुपर डीजी माऊली संघ खेळला होता त्यावेळेला मात्र विक्रम पवार यांच्या 2 इम्पॉर्टंट ओव्हर ज्यांनी मात्र सामन्याला अक्षरशः कलाटणी दिली. आणि त्या विक्रम पवार यांची आज अनुपस्थिती आता मात्र आपल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये कुठेतरी जाणवते की काय. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका, व्हॉट अ शॉट, काय एक्झिक्युशन आहे. क्षेत्ररक्षक रोशन तिथे उपस्थित आहे. ही तटबंदी आहे, ही तटबंदी भेदणं तेवढं सोपं राहणार नाहीये. आणि इथे थोडीशी पॉवर कमी पडली की काय म्हणावी लागेल सुमेशची. प्रयत्न खूप चांगला होता परंतु दैव बलवंत ठरतंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं. चेंडू मात्र सीमारेषेच्या लगत रोखला गेला. कॅच मात्र अप्रतिमरित्या कंप्लीट होतोय रोशनच्या माध्यमातून. आणि अजून एक मोठी सफलता अर्थातच रोशनच्या नावावरती इथं पाहायला मिळते. फलंदाज सुमित बाद झालेत. यस, हवेचा वेग कदाचित थांबला की काय, थंडावला की काय म्हणावं लागेल. चेंडू हवेमध्ये भरपूर उंच गेला होता आणि जवळजवळ प्रेक्षकांनी देखील टाळ्या वाजवण्यास सुरुवात केलीच होती की काय, परंतु चेंडू आतमध्ये आला. आणि रोशन तिथे असताना चुकीला इथे संधी नाहीये. कमालीचा कॅच, देखणा कॅच, सुंदर कॅच. आणि या कॅचने मात्र पुन्हा एकदा एक वातावरण टाईट केलंय. कमबॅक करणं गरजेचं होतं कारण की 2 षटकांमध्ये प्रवीण सर 23 धावा खर्च केल्यात. 11.50 सरासरी सरासरी सुपर डीजी माऊली संघाच्या विरोधामध्ये जर का तुम्ही आखत असाल तर तुमचे फलंदाज ही चांगली किमया दाखवतात. आणि यालाच मात्र कुठेतरी अंकुश लगावण्यासाठी, ब्रेक लगावण्यासाठी रोशन पाटील यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. आणि त्याला अनुसरून तर जरूर आपण पाहतोय की रोशन पुन्हा एकदा जॉन यावेळेस पहिला चेंडू लॉफ केलाय लांबच लांब. परंतु इथे काय घडतंय, षटकार इथे मात्र आलाय. ही मजा आहे कळंबोली क्रिकेटची, हे एंटरटेन आहे कळंबोली क्रिकेटचं, हे मनोरंजन आहे कळंबोली क्रिकेटचं. आणि प्रत्येक क्रीडा रसिकाला जे हवंय ना एंटरटेनमेंट, ते आज एंटरटेनमेंट आपल्याला जरूर पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला गेला होता. जवळजवळ हातामध्ये चेंडू अडकला होता परंतु बॉडी बॅलन्स नीटचा सांभाळू शकले नाहीयेत. पाठीमागची जी सीमारेषा होती तिचा अंदाज बांधता आला नाहीये. आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की चेंडू घेऊन क्षेत्ररक्षक गेला सीमारेषा पलीकडे. आणि 6 धावांसाठी इथे मात्र पाहायला मिळतोय षटकार. प्रवीण सर, जॉन भरपूर वर्षांनंतर त्याच्या स्वाभाविक रूपाला आज मात्र सादर करतोय. अजून एक चांगला चेंडू परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तटवलाय. गेली कित्येक वर्ष जो जॉन दृष्टापटलीकडे गेला होता, दृष्टिक्षेपाच्या पलीकडे गेला होता, तो आता मात्र पुन्हा एकदा दृष्टीपटलावरती आलाय. याच्या मागचं कारण कदाचित असं असेल, एक पीटी टीचर आहे तो, क्रीडा टीचर आहे तो, क्रीडा शिक्षक आहे, प्रशिक्षक आहे. शाळेमध्ये माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तो खेळाचे धडे गिरवतोय, देतोय तो. आणि आज मुळेच की काय आपण पाहतोय की त्याची बॅक तळपले की काय. परंतु जॉनचा अशा प्रकारे कमबॅक करणं शिवशंभो संघासाठी भरपूर काय संकेत सांगतायत. वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकता. चांगल्या लयमध्ये दिसला संपूर्ण दिवसभर, अपेक्षा वाढल्यात. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटीने खूप चांगले स्ट्रोक खेळलेत
वैभव सूर्यवंशी यांनी. रोशन सारख्या अनुभवी गोलंदाजाच्या विरुद्ध तुम्ही अशा प्रकारचे जेव्हा पावलं उचलताना त्यावेळेला मात्र एक प्रश्नचिन्ह बनतो, कारण की धावफलकावरती आपण पाहतो की अपेक्षित गती प्राप्त झाली होती, 30 धावा धावफलकावरती आल्या आहेत, परंतु इथून अशा प्रकारचे निर्णय जे घेतले जात आहेत याच्यामुळे कदाचित पाठीराखे देखील कुठेतरी विचार करतायत. शेवटचा चेंडू असेल या षटकातला, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हिटिंग झोन मानला जातो आणि त्याच स्पेल मधला हा शेवटचा बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये काहीसा काळ, रामदास मानवर तिथे उपस्थित, धावचीची संधी, चुकीचा निर्णय आणि फलंदाज इथे मात्र बाद होतील. पंचांचा इशारा अद्याप देखील बाकी आहे, फलंदाज बाद झालेत. वैभव सूर्यवंशी, जॉन बाद झालेत. गरज नव्हती, नाहक फटका आणि चुकीचा निर्णय, कम्युनिकेशनचा गॅप, आणि जिथे मात्र आपण पाहतोय की थोडंसं स्पीडी क्रिकेट हे मात्र अंगलटी आलंय. षटकाचा झालाय तिसरा समाप्त खेळ आणि स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय धावा मात्र अंकित केले गेले 33. 10ची सरासरी इथे मात्र ऑन अन एव्हरेज प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू येणं बाकी आहे मित्रांनो, आणि या 6 चेंडूंमध्ये जर का 15 धावांची जरी गती साधली गेली तर एक मापक धावसंख्येपर्यंत हा संघ मजल मारू शकतो. स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय 3चा आकडा सातत्याने आपल्याला 3 वेळा पाहायला मिळतोय आणि हा योगायोग आता मात्र साधला जातोय. 30 रन स्कोअर कार्डवरती. व्यासपीठावरती पाहतोय की आपले काही मान्यवर अतिथी मात्र आमच्या समेत जुडले गेलेत. पनवेल पोलीस स्टेशनचे API आदरणीय कांबळे साहेब जे आमच्या समेत जुडले गेले, सकाळी देखील होते आणि आता देखील आहेत, त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर आपण पाहतोय की शिवसेना पक्षाचे कळंबोली शहर अध्यक्ष आदरणीय तुकारामजी सहरग साहेब जे सातत्याने राजनीतीच्या माध्यमातून खूप चांगलं काम या आसपासच्या परिसरामध्ये आवर्जून करतात. एक लढवय्या व्यक्तिमत्व म्हणून एक युवा नेतृत्व ज्यांना सातत्याने पाहिलं जातं असे तुकारामजी सहरग साहेब यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. त्यांच्या बरोबर आपण पाहतोय की निलेशभाई देसले हे देखील आलेले आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि आज जर सांगायचं म्हणलं ना प्रवीण सर, विविध राजकीय पटलावरचे मोठमोठे चेहरे आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून याच प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळाले. क्षेत्र राजकीय असो, शैक्षणिक असो, कला असो, क्रीडा असो, प्रत्येक क्षेत्रातील एक नामवंत चेहरे आज मात्र आपल्या व्यासपीठाला पाहायला मिळतात आणि या सर्वांचं मात्र आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करत त्यांना पुन्हा एकदा घेऊन जाऊयात. त्याचबरोबर आपण पाहतोय की मंगेश बाचकर साहेब देखील आमच्या समोर जुडले गेलेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. PSI त्याचबरोबर कांबळे साहेब देखील त्यांच्या बरोबर आज आपल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. क्रिकेट असा खेळ आहे ना जो आपल्या सर्वांना एकत्रित आणतो आणि कदाचित असं म्हणलं जातं, काही जणांचं असं म्हणणं देखील आहे की आम्हा भारतीयांसाठी आमच्या प्राथमिक धर्मानंतर क्रिकेट हा दुसरा धर्म आहे जो आम्हा सर्वांना एकत्रित आणतो. यावेळेस मात्र जागा बनवली, ऑन साइडला शफल झालेत, चेंडू भिरकावून जरूर लावलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, कम्मालीचा कॅच इथे मात्र कंप्लीट होतोय. गणेश तलवार आय थिंक तिथे चेंडूच्या खालती होते, सुंदररित्या मात्र कॅच कंप्लीट झालाय आणि वैभव सूर्यवंशी याला मात्र परतावावं लागेल डगआउटच्या दिशेने. त्याची शांत पाऊले, त्याची शांत ध्येय बोली भरपूर काय सांगून जाते. थैमान माजला असेल मनामध्ये, प्रश्नांचा गोंधळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित त्याच्या समोर वावरतोय की काय आणि एकच प्रश्न त्याला सातत्याने विचारला जातोय की हा शॉट अजून वेगळ्या पद्धतीने खेळता आला असता का. फाईनचं क्षेत्र पूर्ण मोकळं होतं, फाईनला थोडं टार्गेट करायचं होतं, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये जो प्रयत्न झाला तो प्रयत्न इथे फसला आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतो की फलंदाज इथे जातोय सरळ तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज स्वप्नील नेवसे, मागील सामनावीराचे हकदार, ज्यांनी मात्र 2 षटकं हाताळली. साईकृपा संघाच्या विरुद्ध खेळत असताना ज्या गोलंदाजीची अपेक्षा होती त्याच्यापेक्षा भरपूर अधिक काही या गोलंदाजाने दिलं आणि ज्याच्या बलबुत्यावरती मात्र आपण पाहतोय की विरोधकांना एक मर्यादित धावसंख्येपर्यंत मजल मारत असताना त्यांनी शमावलं. मग धावसंख्येचा पाठलाग करत असताना विरोधकांना थांबवणं तेवढं सोपं नसतं. 31 धावाचा पाठलाग करत होता साईकृपा संघ 24 चेंडूंमध्ये आणि त्याच्यामध्ये ते 2 षटकं स्वप्नीलने दाखवले आणि ज्यामुळे की काय आपण पाहतो की स्वप्नीलच्या गोलंदाजीच्या समोर साईकृपा संघ अक्षरशः हतबल झाला आणि शिवशंभो संघ तो सामना विजयी ठरवला होता. यावेळेस मात्र चांगला चेंडू, रोशन यांना आपण पाहतोय, रोशन बॉलिंग मार्कवरती. रोशन साळुंके यांना आपण पाहू शकता बॉलिंग मार्कवरती, जर्सी नंबर 45 त्यांनी मात्र परिधान केलाय. थर्ड मॅन मध्ये असलेला गजानन बोर्डरे अर्थातच भावड्या याला अगदी आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण पाहू शकता.
व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव अंकित होईल स्कोर कार्ड वरती. 31 धावा धाव फलकावरती आल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये धाव फलकावरती धावसंख्येचा वेग आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज दिनेश बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की धाव फलकावरती सिंगल डबलची गाडी आपल्याला धावताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतोय की अक्षरशः वेगाने धावणाऱ्या या धाव फलकाच्या लोकलला कुठेतरी सिग्नल लागलाय. आतमध्ये येणारा चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय की रनआउटच्या माध्यमातून बॅट्समन मात्र होईल आउट. या षटकातील चेंडू झालेले आहेत 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. अमन लोहिया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेत आणि फायनलच्या मॅचची संपूर्ण तयारी त्यांची झाली आहे. तर राईट मोड विकेट रोशन पुन्हा एकदा 10 ते 12 बॉलांची धाव. आखुटप्प्याची लाईन यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न नीटचा संपर्कामध्ये येत नाहीये. कमलेश गुंजवटे चेंडूच्या खालती आले होते. प्रयत्न चांगला झाला होता. एवढी दष्टपुष्ट शरीर यष्टी घेऊन एवढ्या वेगाने चेंडूच्या वरती जाणे चेंडूला गॅदर करणे तेवढं सोपं नसतं परंतु प्रयत्न त्यांनी चांगला केला. एफर्ट्स त्यांनी दर्शवले. 2 धावा इथे जरूर मिळतात. दोन्ही मात्र धावफलक पुढे जाते. 33 ऑन स्कोर कार्ड. 33 रन धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अपेक्षा अशी दर्शवली गेली होती हा संघ 45+ मजल मारतो की काय. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रवीण सर 23 धावा या धाव फलकावरती होत्या परंतु त्यानंतर गोलंदाजांनी थोडीशी पकड निर्माण केली आणि मूठ मात्र घट्ट आवडली. अजून एक सिंगल डबलनी रामदास महानवर यांना जास्त काय फरक पडणार नाही. त्यांना माहिती आहे फटके मोठे नाही जाणार याची गोलंदाजांना दक्षता बाळगायला सांगितली आम्ही आणि त्याच्यावरती ते यशस्वी झालेत. लास्ट बॉल असेल या इनिंग मधला आणि 34 धावा धाव फलकावरती अंकित झाल्यात. मोठा फटका जर का आला तर 30 धावा, चौकार आला तर 38, सिंगल आला तर 35. घडणार काय? लॉफ तर जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी प्रयत्न करतायत. 1 बाउन्स चेंडूला गॅदर केले गेले. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3री साठी कॉल आणि 3री धाव घेत असताना फलंदाज इथं होतोय बाद. 2 धावा अंकित केल्या गेल्या धाव फलकावरती. स्कोर आम्हाला सांगतोय 36 हा टोटल झालेला आहे आणि आव्हान असणार आहे 37 धावांचं. 36 धावा या धाव फलकावरती अंकित केले गेलेत मित्रांनो. 37 धावांचं आव्हान असणार आहे येणाऱ्या 4 षटकांमध्ये. आजच्या दिवसातील ही पहिली सेमीफायनल. रविवारच्या गटामधील ही शेवटची मॅच असेल. आजच्या गटातील जी मात्र सेमीफायनलची मॅच तुमच्या समोर चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय सुपर डीजी माऊली संघ ज्यांनी टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शिवशंभो संघाने पहिली बॅटिंग करत असताना 36 धावा धाव फलकावरती अंकित केल्यात. 37 धावा त्यांना रोखायच्या आहेत आणि या 37 धावा त्यांच्या माध्यमातून रोखल्या जाणार का मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रामदास महानवर आणि कंपनी या धावांचा पाठलाग करत फायनल मध्ये मजल मारत एक बक्षिसावरती आपला शिक्कामोर्तब करणार का? या ऐकत या पुढील सामन्याचं धावतं वर्णन मायबोली मराठी भाषा अर्थात जयेशजी भोसले सर यांच्याकडून. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रशांतजी पुजारी सरांचा आवाज आपण ऐकत होतो. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. सस्ने नमस्कार सर्वांनाच. श्री काळ भैरव क्रिकेट क्लब कळंबोली आयोजित स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृती चषक 2024 आपण पाहत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोली या ठिकाणाहून आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतो. शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आज आपण पाहतो, अनुभवतो आहोत. अंतिम आणि मेगा फायनलची लढत काही क्षणावरती येऊन ठेपली आहे कारण कालचा दिवस पहिला दिवस या स्पर्धेचा अक्षरशः गाजवला. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमने अंतिम फेरीमध्ये धडक मारली. परंतु आजच्या दिवशी कोण हा एक प्रश्नचिन्ह उद्भवतो. तर या प्रश्नचिन्हाचं उत्तर काही क्षणामध्ये आपल्याला मिळेल कारण एका बाजूला पाहायला मिळतो तो शिवशंभो आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मॅच चालू ठेवा. प्रवीण सर तुम्ही
तर नक्कीच जयेश सर आपल्याला थोडंसं थांबवतोय कारण सन्माननीय पाहुण्यांचं आपल्याला मुख्य मंचावरती शुभागमन या ठिकाणी पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं सर्वाधिक महत्त्वाचं काम ज्यांच्या सक्षम हातामध्ये आहे अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ज्यांचं या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं आणि त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय विजयजी कांबळे साहेब API पनवेल पोलीस स्टेशन यांचा मात्र आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करूयात. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ज्यांचं ब्रीदवाक्य आहे, अर्थातच सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश, आणि ज्यांच्यामुळे आज आपण प्रत्येक क्षण असो उत्सव असो जो अतिशय आनंदानं साजरा करतो, गुण्यागोविंदानं आपण एकत्रपणे राहतो, हे ज्यांच्या दक्षतेमुळे आहे त्या सक्षम हातांचा मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती. अतिथी देवो भव ही आपली परंपरा. आणि यानंतर पुढील आमच्या आणखीन एक अधिकारी सन्माननीय मंगेशजी भास्कर साहेब PSI यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या ठिकाणी सन्माननीय किशोर शेठ खानावकर साहेब आमचे आधारस्तंभ, रॉयल स्पोर्ट्सचे माजी संघनायक आणि त्याचबरोबर आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय किशोर शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून भातकर साहेबांचा मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा केला जातोय. तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूयात पुनश्च एक वार शब्दसुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर मात्र जयजी भोसले सरांचा आवाज आपल्यापर्यंत जरूर असेल. परंतु यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये आम्ही एक वेगळी संकल्पना आखली होती की रविवारच्या दिवसामध्ये एक सिनियर खेळाडू आपल्या समवेत जुडले जातील आणि त्यांच्याबरोबर आपण या संध्याकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटची खमंग मेजवानी आणि त्याचबरोबर त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. अर्थातच या सेशनला आपण नाव ठेवलंय चाय पे चर्चा, कारण चहा या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर आमचे माजी खेळाडू देखील उपलब्ध आहेत आणि त्यांच्या समवेत आपण मात्र या ठिकाणी चर्चेसाठी नक्कीच तयार आहोत. तर जयजी भोसले सरांचा आवाज असेल आणि अधूनमधून आपण या सिनियर खेळाडूंचा मात्र आपण नक्कीच त्यांच्या देखील प्रतिक्रिया या क्रिकेट खेळाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हॅलो, ते दोन्ही वायर माईक तुमच्या जवळ आहेत, दोन्ही वायर माईक जवळ आहेत. दादा हा फक्त तुमच्याकडे या वय मैदानाच्या आतमध्ये जिथे 37 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी रामदास आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक टाकणारा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज अर्थात गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय स्वप्नील. याला आपण पाहतोय पहिलं निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज. पहिला चेंडू, पहिला बॉल इनसाइड आउट डाऊन द ग्राउंड खेळाय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपला स्वॅगच निराळा आहे आणि स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना पहिल्या बॉलवरती ठोकला हा चौकार. रामदासचा खेळ डाऊन द ग्राउंड येणारा हा चौकार पाहायला मिळाला. रामदासची खासियत अशी आहे की सातत्यपूर्ण तो अशाच आविर्भावामध्ये खेळतो, त्याची आक्रमकता ही त्याच्यामध्ये ठासून भरलेली पाहायला मिळते आणि काय त्याचा स्वॅग हा निराळा पाहायला मिळालाय. चौकार आला पहिल्याच बॉलवरती, 37चा पाठलाग. पुढचा चेंडू आणखीन एक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला, क्षेत्ररक्षक येतो शॉट फाईन लेग रिजन मधून. एक धाव इथे प्राप्त होत असताना एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 धाबा धावफलकावरती पाहायला मिळते. चहाची चर्चा आपण करत होतो, खऱ्या अर्थानं प्रवीणजी अर्जुने सरांनी आवर्जून उल्लेख केला. चहा पाहना महाराष्ट्रभर सध्या घडीला चहाचे व्यावसायिक जास्तीचे पाहायला मिळाले. येवली चहापासून सुरुवात झाली, मग प्रेमाचा चहा आला. पीने के शौकीन तो हम भी है मगर जब भी पीते हैं केवल चाय ही पीते हैं. अनेक जण ही गोष्टी जरूर म्हणावं लागले. या पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यावेळेला स्ट्रायकर इन बॅटर मयूर वाक्सेला आपण पाहतो आहोत स्ट्रायकर इन वरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड घेतली, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. बॅटने एक सिंगल येत असताना मयूरला आपण पाहत आहोत. स्विच हिट किंबहुना आधुनिक क्रिकेटनं हे अशा स्वरूपाचं राहिलं. नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारी फटकेबाजी हल्लीच्या क्रिकेट खेळाडूंमध्ये पाहायला मिळते.
शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये अशा रीतीचे फटके यायलाच हव्यात आणि ते खेळण्यासाठी आपण कटिबद्ध असायला हवं. एक सिंगल इथे प्राप्त झाली आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत, 6 धावा धावफलकावरती आहेत. सदरीचा चालू असणारा पाठलाग, विकेट हव्यात, धावा थांबवायला लागतील. या वेळेला पहा हवेच्या लाटांवरती स्वार हो चेंडू ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मी दिलावाच्या हा येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू सिंगल, चौथ्या चेंडूवरती चौकार आलाय. एक बाब आवर्जून पाहाव्यास मिळते. मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूचा वेगळाच आहे थाट. त्याने गोलंदाजांची लावली आहे लिलय आवाज असंच म्हणावं लागेल. ज्या गोलंदाजांनी हृदय षटक टाकलं ना त्याच्यावरती हल्ले इथे चढवलेत. पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर. इथे चाणक्यने ती अपनावली होती गोलंदाजाने. फलंदाज जसा पुढे सरसावला तसा व्हाईट बॉल टाकला होता, परंतु त्यावरती फलंदाज रामदास ही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याने जाणलं इथे सिंगल आली. व्हाईट +1 अशा धावा मिळतील. त्या दोन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला स्ट्राईक रेटवरती मयूरला पाहायला मिळत आहे. 100च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. रामदास 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. हा बॉल इथे मूव्ह होती फलंदाजाला. ना होता लेंथ वरती कंट्रोल, ना होता लाईन वरती नियंत्रण. हे केवळ फक्त फलंदाजाला आमंत्रण. स्वीकारलंय, ठोकलाय, षटकार. जो संकटांना घाबरतो ना त्याची लागते वाट आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. आणि खऱ्या अर्थानं यांच्याकडे आत्मविश्वास ठासून भरलाय. दोन्ही फलंदाज पहा पहिल्या बॉल पासून आक्रमकता धारण केली आहे आणि आक्रमकतेने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा स्विचित कलात्मकतेचा आविष्कार. चेंडूला सरळ धाडलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल परंतु इथे धावा मिळतील त्या 4. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सदतीचा पाठलाग करत असताना आल्या त्या 22 धावा. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. हॅलो 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 चेक हॅलो. तर धन्यवाद जय सर. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि ऑलमोस्ट एखाद्या फुग्यातून हवा काढून टाकावी ना त्या प्रकारे या सामन्याची हवा काढून टाकली. परंतु शिवशंभो संघ फाईट बॅक करण्यासाठी ओळखला जातो. थोडासा ब्रेक आहे आपल्याकडे आणि ब्रेकमध्ये आपण जाऊयात. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला होता की काही सिनियर खेळाडू प्रत्येक रविवारी आपल्या समोर जोडले जातील, खास करून संध्याकाळच्या सेमीफायनल किंवा फायनलच्या मॅचमध्ये. आज आपल्या समोर रॉयल स्पोर्ट्स पासून आपण सुरुवात करणार आहोत. रॉयल स्पोर्ट्सचे एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू अंदाज पाटील सर आपल्या समोर या ठिकाणी जोडले गेलेत आणि योगायोग म्हणजे त्यांचे संगनायक किशोरशेठ खाणावकर देखील त्यांच्या समवेत आहेत. तर त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. अंदाजा एकूणच जर पाहिलं तर आज क्रिकेटचं हे बदलतं स्वरूप, तुम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळायचा त्यावेळेचं स्वरूप आणि आत्ताचं स्वरूप काय म्हणाल आणि कशा प्रकारचं खेळ सध्याचा राहिलेला आहे आणि तुम्ही ज्या वेळेला खेळायचा त्यावेळेला कशा प्रकारच्या अडचणी असायच्या आणि आज कोणत्या सुविधा खेळाडूंना उपलब्ध आहेत? आम्ही तेव्हा जुना सुधागड हायस्कूलला खेळायचो आणि तिथं मागं 2 रन वरती बॉल गेला तर 4 रन असं असायचं. तेव्हा आमच्या इथं राजा पाटील म्हणून फेमस असायचे. आपले संघनायक देखील आपल्या समवेत आहेत. एकूणच जर आपण पाहिलं ना तर रॉयल स्पोर्ट्स म्हणजे त्या काळातला देखील अनभिक्षित सम्राट संघ होता. रॉयल संघामध्ये खेळताना काही प्रेशर वगैरे असायचं किंवा अशा प्रकारच्या मॅचेस खेळताना काही मानसिक दडपण असायचं? तेव्हा असायचं, आमचे प्रतिस्पर्धी जास्ती असायचे. तेव्हा आता आहे तसंच पहिले पण असायचं खूप. हल्ली अंदाजा एक असा प्रकार आपण इथे पाहतोय की दर आठवड्याला इथे स्पर्धा असतात. खेळाडूंना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती स्पर्धा आहे. पूर्वी स्पर्धा एवढ्या मोठ्या नसायच्या किंबहुना इतक्या सलग स्पर्धा नसायच्या. त्यावेळेला तुम्हाला सातत्यानं भ्रमंती करावी लागायची. कधी रोडपाली, कधी कळंबोली, कधी खेडूकपाडा, तर त्याही पलीकडे जाऊन कधी दहिसर या ठिकाणी तुम्हाला खेळायला जावं लागायचं, रोहिंजण. तर तिकडचा अनुभव आणि घरच्या मैदानावर खेळणं आणि बाहेरच्या मैदानावरती खेळणं यामध्ये फरक असायचा? हो नक्कीच फरक असायचा. कारण आम्ही तेव्हा आता सोयी सुखीच गाडी आहेत प्रत्येकाकडं. तेव्हा असं काही नव्हतं. आम्ही रिक्षा ऑटो विटो करून तसं जायचो.
तर नक्कीच या ठिकाणी चर्चा ही सुरू राहीलच. अंदाज पाटील यांच्या समवेत आपण या ठिकाणी संपर्क करतो, कारण क्रिकेट मधील हा सेमीफायनलचा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. चर्चा अशीच सुरू राहील आणि त्यानंतर मात्र जाऊयात पुन्हा एकदा मायक्रोफोनवर. जयजी भोसले सर. मैदानाच्या आतमध्ये ही कॅच नव्हे तर मी म्हणेन ब्लप काढला. स्वप्नील अक्षरशः हवेमध्ये एलकावे घेणाऱ्या चेंडूला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्वप्नीलने हा झेल कसा घेतला होता. तो हवेमध्ये एलकाव्या खाणाऱ्या चेंडूवरती पहा ना, एका हाताने जणू ब्लप काढला. मी कोकणातला आहे तर मी हे म्हणेन की हा आंबा तोडलाय त्याने एका हाताने आणि कॅच इथे टिपली आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतोय जिथे 37चा पाठलाग करत असताना बनला 22 एक खेळाडू झालाय बाद. हा बॉल हाफ ट्रॅकर आल्या आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, पहिल्या बॉलवरती खेळाडू होतोय बाद. प्रसाद देखील बॅक टू द पॅव्हेलियन. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना अजून खूप काय बाकी असं म्हणायला वावगं ठरणार नाही. 37चा पाठलाग करायचा आहे, परंतु एका मागोमाग दिलेले हे 2 धक्के मॅच मध्ये कमबॅक करू शकतं, पुनरागमन होऊ शकतं आणि त्यासाठी आत्मविश्वास चांगला असायला हवा. तो आत्मविश्वास ठासून भरलाय या गोलंदाजाकडे. आपण अनेक वेळा म्हणतो ना की घड्याळाचे केवळ काटे फिरतात, वेळ ही आपल्या हातात असते. वेळ त्याच्या हातामध्ये आहे, तो ही वेळ पलटेल का बदलेल का हे पाहावं लागेल. गोलंदाजी चांगल्या दर्जाची होतीये. गोलंदाजी मार्कवरती आपण वैभवला पाहतोय. या संघाचा जेन्युइन ऑलराउंडर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. खूप काय बाकी आहे सामन्यामध्ये, कारण इथे विजयासाठी आवश्यकता 16 बॉल 15 धावसंख्येची. 16 चेंडू 15 धावा. वैभव 2 बॉल 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. ऑन हॅट्रिक वरती आहे तो. हॅट्रिक संपादन करेल का सेमीफायनलच्या या मॅच मध्ये क्रुशियल मुवमेंटला. न्यू बॅटर इन. हॅट्रिकचा बॉल बॅकफुटला आले, केवळ दिशा दिली, हलक्या हाताने केवळ गाईड केलं या चेंडूला. एक सिंगल इथे गली रिजन मधून प्राप्त केली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 23 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुपर डीजी माऊली या टीमला आपण पाहतोय. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. कळंबोलीचं क्रिकेट या स्वरूपाचं राहिलंय. जुन्या खेळाडूंबद्दलची चर्चा चालू आहे. जुनं क्रिकेट जे महान खेळाडू इथे पाहत आहेत किंवा लेजंड क्रिकेटर पाहत आहेत, जे काका जे बाबा हे पाहत असतील ते आवर्जून म्हणत असतील की आमच्या वेळेला बॅटला ना ग्रीप नसायची, आम्ही रुमाल बांधून खेळायचो. आमच्याकडे शूज नसायचे, आम्ही स्लीपर घालून खेळायचो. आमच्याकडे चेंडू जो असायचा ना त्याच्यावरती फरही नसायचा, असा चेंडू आम्ही वापरायचो. आणि त्या काळचं क्रिकेट हे तितकंस आवडीचं राहिलं होतं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा स्टिकर जवळ लागला, हलक्या हाताने कव्हर्सला केले, क्षेत्ररक्षक घेतोय. एक सिंगल निश्चित प्राप्त होणार. खेळाडूने जणू काय लोटांगणे घेतली धरणीला, जिथे मात्र 100% डेडिकेशन देत असताना धरणीवरती तो आदळला, परंतु धावा रोखण्याचा प्रयत्न हे शर्तीचे होते. धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 14 चेंडू 12ची आवश्यकता. पुढचा बॉल कमी गतीने हलक्या हाताने शॉट बॅक लेफ्टने केले. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वैभव. पहा संघाच्या प्रति एकात्मतेची भावना त्याची किती स्ट्रॉंग आहे. सामना सहजासहजी सोडायचा नाहीये, हेच प्रयत्न त्याच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक एक धाव रोखण्याचा प्रयत्न तो करतोय. सिंगल आली आहे जरूर. येणारे 13 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये आणि खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल ना याचा देखील नेम नाही. पुढचा बॉल बॅकफुटला आला, बॅटची आउटसाइड एज घेतली, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल पुनश्च प्राप्त होईल. एकापेक्षा जास्तीचं काही अवेलेबल नाहीये. सिंगल मिळाली. एक संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा, 2 खेळाडू बाद. येणारे 12 बॉल आवश्यकता आहे ती केवळ 10 धावसंख्येची. तर नक्कीच या ठिकाणी मोर्चा वळवूयात आमच्या समालोचन कक्षामध्ये, अर्थातच आमच्या अतिथी कक्षामध्ये अंदाजदा पाटील आपल्या समोर या ठिकाणी जोडले गेलेत. अंदाजदा मगाशी आपण आपलं मत जरूर व्यक्त केलं. आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक संघ संपूर्ण ताकदीनिशी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, परंतु त्या काळामध्ये जर आपण पाहिलं, तुम्ही म्हणालात की बऱ्याचशा ठिकाणी जाऊन आम्ही सामने खेळायचो. एकूणच त्या काळात तुमचा एखादा असा प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला आठवतो किंवा एखादा असा प्रतिस्पर्धी खेळाडू, कारण अंदाज पाटील म्हटलं तर एक वेगवान आणि तेजतर्रात गोलंदाज अशी आपली ओळख होती, तर असा कोणता तुमचा आवडता विरोध होता की ज्याच्या विरुद्ध खेळणं एक चॅलेंजिंग असायचं आणि तुम्हाला ते चॅलेंज स्वीकारणं सर्वाधिक महत्त्वाचं वाटायचं?
आम्ही अशी मॅच रोटपल्लीला खेळलेलो आहे. नाना फुले म्हणून होते, पनवेलची टीम होती. अच्छा तेव्हा स्वतः शेठ याला ओपनिंगला होते. शेठनी ती मॅच काढलेली ती. क्या बात आहे, क्या बात आहे. पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या जुन्या आठवणींना उजाळा आपण देतोय. एकूणच जर पाहिलं तर ॲज अ गोलंदाज म्हणून आपल्याही मनामध्ये काही वेळेला धडकी असते की बाबा समोर हा फलंदाज आला तर माझ्या गोलंदाजीवरती तो आक्रमण करू शकतो. तर त्या काळामध्ये असा कोणता फलंदाज होता की ज्याची धास्ती एक गोलंदाज म्हणून तुमच्या मनामध्ये देखील भीती असायची? खरं तर अंदाज पाटील म्हटलं की फलंदाजांच्या मनामध्ये धडकी भरायची, परंतु असा कोणता फलंदाज त्या काळामध्ये तुम्हाला आठवतो की ज्याच्या समोर गोलंदाजी करणे हे तुमच्यासाठी थोडंसं आव्हानात्मक होतं? तेव्हा एवढं हे नव्हतं. आमच्या याला स्पिनर चांगले आलेले आम्हाला भेटलेले. त्यात सज्जी म्हणून एक होते, एक टॉप बॉलर होता तो. आता पण आम्ही आठवण काढू शकतो. नक्कीच नक्कीच. या ठिकाणी सज्जी यांचा देखील उल्लेख झाला आहे, नानू फुलवाज या संघाचा उल्लेख झाला आहे. आय थिंक पनवेलचा सर्वात पहिला व्यावसायिक दर्जाचा तो संघ होता. चर्चा अशीच सुरू राहील. पुन्हा एकवार आपण जाऊयात मायक्रोफोनवरती जयजी भोसले सरांकडे. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकती. 28 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू आणि विजयासाठी केवळ 9 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये राहणार. अनेक वेळा आपण म्हणतो ना, जिस इंसान के इरादे नेक होते ना उनके चाहने वाले अनेक होते. आणि विजय शेठ खानावकर साहेब यांचे चाहने वाले अनेक या गोष्टीसाठी आहेत ना, त्यांचे इरादे नेक आहेत. हा बॉल पुन्हा एकदा खोलात पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना क्रिकेटला भरभरून असं देणारं व्यक्तिमत्व, किंबहुना अगदी त्याच वेळेला ना राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांघिक एकात्मता जपणारी व्यक्तिमत्व म्हणूनही विजय शेठ खानावकर साहेब यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा उल्लेख निश्चित होत असताना आपण पाहिला सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते जिथे 29 बनल्यात. विजयासाठी 8 हव्यात. अर्थात एका दुसरा विकेट जर का आला ना तर कमालीची मॅच बनेल. पुढचा बॉल यावेळेला डावी एसटी सोडून जाणारा हा चेंडू होता की काय? येस, एक्झॅक्टली हा चेंडू डावी एसटी सोडून जातोय. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच प्रकार इथे पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव येते एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. याआधी एक महत्वपूर्ण सामना नुकताच पार पडला, ज्या वेळेला एक मोठा उलटफेर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. रॉयल संघाला अगदी धूळ चारली होती सुपर डीजी माऊली या टीमने, आणि तिथून आपण पाहिलं ना तर सेमीफायनलचे दरवाजे खुले झाले होते या संघासाठी. परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं करंट रन रेटचा एकंदरीत विचार केला 12.86च्या करंट रन रेटने धावा आल्यात. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. 10 बॉल 7ची आवश्यकता आहे अजून या सामन्यामध्ये. उजव्या शीवरती लोड फुल टोस बनवला. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? आपला हजर जबाबीपणा उत्तमरित्या दाखवत असताना क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळतोय. अनेक गोष्टी चांगल्या रीतीने करायला हव्यात. पहा ना, पूर्वार्धाचा एकंदरीत विचार केला ना, बाउंड्री लाईनवरती असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला एक गोष्ट आवर्जून ठाऊक असायला हवी की सीमारेषा कुठे आहे. फलंदाजी करत असताना बॅटरला हे ठाऊक असायला हवं की एक्झॅक्टली स्टंप कुठे आहेत. एक गोष्ट जी झाली पूर्वार्धामध्ये, जी बाउंड्री लाईनवरती असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला बॅकफुट वरती आला, ऑन साइडला हा फॉर्म पुल केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. क्षेत्ररक्षकाला सीमारेषा ठाऊक नव्हती, तिथे षटकार प्राप्त झाला होता. आणि म्हणून की काय इथे धावा ही आपल्याला सदतीस पाहायला मिळाल्या. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचते. 8 चेंडू आणि 5ची आवश्यकता आहे. 8 चेंडू 5 धावा. धावा रोखल्या जाऊ शकतील. चेंडू उच्च दर्जाचे, उच्च कोटीचे आणि अचूक नियंत्रित टप्प्यावरती हाताळावे लागतील. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तर आहे स्वप्नील, परंतु एकेरी धाव्याने अगदी आपण पाहतोय ना ते यशाच्या समीप पोचण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. ठाऊक आहे कोणती जोखीम घ्यायची नाही. विकेट गेल्यानंतर धावा थांबतात आणि मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होतो. अशा क्रुशियल मुवमेंटला विकेट द्यायची नाहीये प्रतिस्पर्ध्याला. हाच प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. एकेरीच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती. 7 बॉल 4ची गरज. 7 चेंडू आणि 4 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. लोअर फुल टोस, बॅटची लिडिंग एज. ही कॅच टिपली तर मॅच मध्ये येणार. कॅच महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले, परंतु धावा अर्जित करण्यात येतील. त्या 2 तिहेरीचा प्रयत्न कोणताही नाहीये. दुहेरी धावा इथे कंप्लीट होत आहेत. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 35 धावा धावफलकावरती. विजयासाठी येणारे 6 बॉल 2ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 2 धावा.
तर अंदाज दादा आपल्या बरोबर आहे आपल्या कॉम्बॉक्स मध्ये. आज त्यांच्यावर आपण चर्चा करतोय. अंदाज दादा तुम्ही एक वेगवान गोलंदाज होता, तर एक प्रश्न असा, प्रत्येक गोलंदाजाला एका फलंदाजाविरुद्ध भीती वाटते, तर असा एखादा फलंदाज कळंबोली मधला ज्याच्या अगेन्स्ट बॉलिंग करत असताना तुमच्या मनामध्ये धडकी भरायची, एखादा असा बॅट्समन ज्याला गोलंदाजी करत असताना मनामध्ये धडकी भरायची? बॅट्समन थोडा माईक जवळ. एखादा बॅट्समन, एखादा संघ किंवा आमच्या याला TCC बंटी म्हणून ते असायचे TCC वाले, ती एक टॉपला होती टीम. बंटी शिंदे. बंटी शिंदे. तर यस, राजू शिंदे आणि बंटी शिंदे मधले बंटी शिंदे. दादा सांगायचं म्हणलं तर रॉयल संघ सर्वाधिक प्रबळ दावेदार, आणि त्यावेळेला रॉयल संघाच्या अगेन्स्ट एखादा संघ असा कुठला असायचा की बाबा आता सेमी यांच्याबरोबर लागले, थोडंसं विचार करून खेळूयात, थोडंसं नीट खेळूया, असा एखादा संघ ज्याच्या अगेन्स्ट खेळत असताना थोडंसं चॅलेंजिंग द्यायचं? कालभैरव. कालभैरव संघ. क्या बात आहे. बघा, बंटी शिंदे हा एक फलंदाज त्यांनी आवर्जून आज पुन्हा एकदा आपल्या समोर आणला. कदाचित भरपूर जणांना माहिती देखील नाहीत बंटी कोण आहेत, आणि काळभैरव संघ त्याची ताकद पुन्हा एकदा आज जाणवते, आणि काळभैरव संघाचंच हे आयोजन आहे आज मात्र आपल्याला पाहायला मिळते. तर अजून काही प्रश्न आहेत जे मात्र विचारले जातील इनिंग ब्रेक मध्ये. आपण पुन्हा एकदा जोडले जाणार आहोत दादांबरोबर. जादुई गोलंदाज वैभवला आपण पाहतो. 2ची आवश्यकता असताना पहिला बॉल डॉट आला. इथे कॅच पुन्हा एकदा बनेल का? क्षेत्ररक्षक चेंडू सीमारेषा इथे ओलांडेल, सामना इथे जिंकलाय, आणि फायनल मध्ये अगदी थाटात दिमागदार प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय सुपर डीजी माऊली संघ, जो मात्र दाखल झालाय फायनल मध्ये. ग्रँड फिनाले, मेगा फायनल काही क्षणामध्ये सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. चला, या आपण नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मी विनंती करेन आदित्यप्रिया लॉजिस्टिक 8 चेंडू आणि 18 धावांची खेळी करणारा मयूर राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार.